सर्कल भाऊसाहेब अध्यक्ष बोलते देवराम लांडे. तुम्ही कुठे आहेत आता? दत्तू नावजी रावते घाटगर त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. त्यांचं धान्य पिणे बरेच झाले. तहसीलदारला फोन करतोय आणि नदीचं 2 दिवस घरामध्ये पाणी. त्यांना स्थलांतर केले तिकडं गावामध्ये एका शेडमध्ये. तुम्ही जेवायला जाऊन झालं पाहिजे गाडीला यायचं. त्यांची तहसीलदार साहेबांना सांगून तो जेवणाचा पाहिजे त्याच्या धान्याची व्यवस्था करायची. हॅलो, किती वेळामध्ये तुम्ही येणार इथं? ते माहिती आहे का ते कुठे ते उसामध्ये काय बांधग्या खराळ गेलाय? उंडेकडे काय झालं? हॅलो, त्या लोकांना स्थलांतर करा. त्यांना त्यांचं काय असेल ते त्यांची व्यवस्था करा. उद्या जर काही कमी तर झालं माळणी सारखी दुर्घटना झाली तहसीलदारांना बोला ना. अशी परिस्थिती आहे. वरून जर डोंगर आला तर लोकांचा काही कमी तर झाला त्याला कोण जबाबदार आहे? सरपंचाला फोन केला का निलेश रावच्याला? तुम्ही मला कुठे जॉईन होत आहे? तुम्ही आज दिवसभर सगळी पाहणी करा मतदारसंघामध्ये. अजिबात जुन्नरला जायचं नाही. दत्तू नावजी रावते यांच्या घराची पाहणी करत झालं सगळं. पण या ठिकाणी आज घाटघरला घाटाच्या स्पॉटवर आहोत. या ठिकाणी दत्तू नावजी रावते आमचे मामा. खरं तर या ठिकाणी 2-3 दिवस या मुसळधार पावसाने लोकांची फार शेतीची वाट लागली. खरं तर ओला दुष्काळ पडण्याची शक्यता आता नाकात पडलाय आणि म्हणून या घरामध्ये पाणी घुसण्याचं होतं. या ठिकाणी इथली माणसं गावामध्ये स्थलांतर केलेलं आहे. तहसीलदारांना फोन केला, तहसीलदारांना फोन लागत नाही. सर्कल मधला येतोय तलाठी येऊन गेला नुसता फोटो काढून गेलाय. फोटो काढून काय करणार तलाठी? या लोकांना इथं त्यांचं धान्य भिडलेलं आहे. त्यांना नुकसान भरपाई भेटलं पाहिजे. तिकडून तुंबाडून हा वडा तुंबाडून वाहतो डोंगराचा. हा डोंगराचा वडा वाहतो. हे शेतामध्ये घर आहे. हे अगदी तांबड्याचं कोणतरी घर आहे. आणि अशा प्रकारचं करत आज या ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात 2-3 दिवस होते. संपूर्ण महाराष्ट्रावर अतिवृष्टी होते. अधिकाऱ्यांना माझ्या सूचना आहेत. तहसीलदार असेल, कृषी अधिकारी असेल, BW असेल, BDO साहेब असतील, या सगळ्या अधिकाऱ्यांनी तिकडे जुन्नरला खुर्चीवर बसण्यापेक्षा मावळामध्ये किती पाऊस पडलाय, किती नुकसानी झाल्यात हे खरं तर प्रामुख्याने पाहिलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. मी आता बराचसा सकाळी बसून बऱ्याचशा ठिकाणी मी पाहणी केलेली आहे. या नुकसानी खरं तर झालेल्या आहेत आणि म्हणून खरं तर दत्तू रावते मामा यांच्या घराची खरं तरी घरामध्ये पाणी गेल्यामुळे धान्य वगैरे भिजलेलं आहे. त्यांना आपण नुकसान. मामा हे किती दिवस तुमच्या घरामध्ये पाणी गेलं? 4था दिवस. आता बाकीची माणसं कोणी आहे तुझ्या पुढे लावली? लहान बाळ आहे का? 2.5 वर्षाचं आहे का? तुम्ही आता रात्रीचं कसे काय म्हणजे जागत राहता का? भीती वाटते का? कधी पूर्व येईल कधी काय होईल असं वाटतं तुम्हाला? ठीक आहे, हरकत नाही. मी तुमच्या पाठीची आहे. आपण तशा प्रकारचा आता सर्कलला फोन केलेला आहे. खरं तर तहसीलदारचा फोन काही लागत नाही. पण आपण कोण बोलतोय? देवराम लांडे बोलतोय, अध्यक्ष. पुढे तुम्ही कृषी अधिकारी साहेब, पुढे तुम्ही तहसीलला काय करता? इकडे मावळामध्ये शेती वाहून गेली, नुकसान झाली. तुम्ही आता तहसील तुम्ही लगेच ताबडतोब आदेश काढत आहे. आणि जरा हॅलो, जरा कोरडीला बसू नका. जरा शेतकऱ्यांना जाणा. तिथं खुर्चीवर बसू नका. तहसीलदार साहेबांना माझं नाव सांगा.
नाहीतर ऐका, जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं काय नाव आहे साहेब? भोसले साहेब. भोसले साहेब तुम्ही कृषी अधिकारी आहात. मी घाटघरला आहे, घाटावर तिकडं अत्यंत नुकसान झालेले आहे. भाताची रोपं पार वाहून गेली, काही भाताची रोपं सडून गेली. तुम्ही ऐका साहेब, तुम्ही कोणाला आदेश देणार आहेत? कोणकोणत्या यंत्रणा तुमच्या यंत्रणा कोणकोणत्या आहेत? तुमचं नाव काय पूर्ण? भोसले साहेब. तुम्ही कृषी अधिकारी का? हा, तुम्ही तिघ हॅलो, तुम्ही आणि तहसीलदार, अजून कोण? हे बघा, कृषी अधिकारी, बीडीओ साहेब आणि तहसीलदार. तिथं खुर्चीवर बसू नका, मावळामध्ये या, पाहणी करा. हे बघा, तुम्ही पाहणी करत आहे, मला चिडचिड करायला लावू नका. मी तुम्हाला पहिल्यांदा फोन केलाय. तहसीलदार असेल, कृषी अधिकारी असेल, बीडीओ असेल, तिथं खुर्चीवर बसून पोपट्यासारख्या गप्पा करू नका. मावळामध्ये तलाठी तुमचे संबंधित अधिकारी मावळात पाहणी करायला पाठवा. नाही तर तुमच्या कृषी ऑफिसवर माझा मोर्चा येईल. तुमच्या ऑफिसला मी टाळा ठोकेल साहेब. लोकांची धुरा पाण्यामध्ये घरा बुडाल्यात, लोकांची शेती बुडाले, लोक रडत सुटले, तिथे शेतकरी रडत सुटलेत. आता कोणकोणत्या साहेबांची चर्चा करणार आहे तुम्ही? कोणाची चर्चा कोणाची करणार आहेत? आणि अजून कोण आहे? व्हिडिओ साहेबांची चर्चा करू नये ना. तिघांच्या स्वाक्षरीने आम्ही आदेश काढतोय आज आणि पंचनामे करून घेतो आम्ही तात्काळ. मला आदेश कळाल्यानंतर त्याची व्हॉट्सअप कॉपी मला करा. ठीक आहे. आणि आजच्या तुम्ही ताबडतोब आदेश काढा. संबंधित तुमचे कृषी अधिकारी, बीडीओ साहेब, तहसीलदार आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी तिन्यांच्या कॉमन पंचनामे करून तात्काळ मला उद्या अधिवस्थामध्ये मला पाठवू द्या तिकडं. पालकमंत्री सुनित्रा वहिनी, पालकमंत्र्यांचा माझा सकाळी फोन झालाय. पालकमंत्री मला म्हटलं अधिकाऱ्यांना फोन करा, ताबडतोब पंचनामे करा. पालकमंत्री म्हणले मी नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना देईल. आजच्या चालू करा. हलगर्जीपणा करू नका. हलगर्जीपणा केला तर सुट्टी देणार नाही. तहसीलदार फोन ना उठली. ओके, धन्यवाद. हे इथं घर आहे. हा इकडून वडा वाहतोय. या वड्याचा पूर आता वसरलेला आहे. मी आता कृषी अधिकाऱ्यांना फोन केलाय. तहसीलदार काय फोन उचलीत नाही. मला या ठिकाणी कृषी अधिकारी, तहसीलदार आणि बीडीओ या तिन्ही अधिकाऱ्यांना मला सूचना द्यायच्यात. शेतकरी आमच्या अडचणीत आहे, वला दुष्काळ पडण्याच्या मार्गावर आहे. आणि अशा प्रकारचं खरं तर या ठिकाणी एवढा तुंबडून नद्या वाहतात, धुरे वाहतात आणि कुठल्याही प्रकारचं अधिकारी इकडे अजून डोकावले नाही. तलाठी येतात आणि फोटो काढतात. फोटो काढून काय करणार? पंचनामे केले पाहिजे. नुकसान काय झाले बघा. इकडे आपण तुला बघू शकताय. हे महालक्ष्मीचं महाराष्ट्र या घरामध्ये रावते, सुरेश रावतेंच्या घरामध्ये पाणी गेलाय. दत्तू रावतेच्या घराला तर आता हल्ली पाणी आहे. आणि हा वडा खरं तर तुंबडून वाहतोय. मी घाटघर गावामध्ये इथं नाणेघाटाच्या स्पॉटवर आहे. शेती लोक राहायला आलेत. शेती राहायला आल्याच्या नंतर इथं बारीक बारीक लहान मुलं ते घेऊन गावाकडे गेलेत. कुठल्याही प्रकारचं खरं तर हलगर्जीपणा अधिकाऱ्यांचा जो चाललेला आहे तो या ठिकाणी निपटून काढायला पाहिजे. तहसीलदार काय फोन उचलीत नाही. याला तहसीलदारला फोन केलाय. तहसीलदार झोपलाय का कुठं गेलाय काय माहित नाही मला. जर मुसळधार पावसामध्ये दंड अधिकारी तहसीलदार साहेब फोन उचलीत नसतील तर त्यांच्या इतका तेच मूर्ख तहसीलदार असं म्हणेल मी. त्यांनी खरं तर मी 4-5 वेळा तहसीलदारला फोन करतोय. तहसीलदार साहेब खरं तर फोन उचलत नाही.
म्हणजे भर पावसामध्ये सुद्धा तहसीलदार फोन उचलत नाही. अशा प्रकारचा गलथान कारभार या जुन्नर तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांचा आहे. कृषी अधिकाऱ्यांना फोन उचललाय, पण तहसीलदारला 5 वेळा फोन करून तहसीलदार फोन उचलत नाही. सर्कल पुढं नाही. बघा आपण मीडियाच्या माध्यमातून तहसीलदारचा फोन उचलत नाही. हे बघा उपासना फोटो काढले पाणी बघा 5 वेळा फोन केला तहसीलदारला, 5 वेळा. तहसीलदार झोपलाय मला वाटतंय. बघा रे हे झोपलेला तहसीलदार फोन उचलत नाही. 5 वेळा फोन केला तहसीलदारला. कलेक्टरला मी आता ईमेल करतो, कलेक्टरलाच कळवतो. 5 वेळा फोन केला तहसीलदार उचलीत नाही. तिकडे पाणी बॅटरी नेले का मी तर दत्तू रावते यांच्या घरामध्ये आहे. या घरामध्ये 2 दिवस पाणी होतं. आज थोडा पूर वसरल्यामुळं आज इथं कमी झाले पाणी. काल गुडघ्यात काल पाणी इथं होतं, परंतु हे धान्य धुन्य संपूर्ण भिजून गेलेलं आहे 2 दिवसामध्ये मुसळधार पावसाने. तरी आतापर्यंत तहसीलदार साहेबांची टीमने आली, सर्कलने आला. अशा प्रकारचं या शेतकऱ्याला करता या टिपाडामध्ये इथं काल गुडघ्यात काल पाणी होतं. हे इथं हांडे आहेत, इथं हे यांनी वर कोटवर ठेवलेलं आहे. हे कोटवर तर खरं तर साहित्य ठेवलं यांनी इथं. या डब्यात काय तेव्हा हे आता या डब्यामध्ये इथं पीठ आहे, भाकरीचा पीठ आहे इथं. आणि अशा प्रकारचं पाणी साचल्यामुळं हे साहित्य त्यांनी वर कोटवर ठेवलेलं आहे. हे बघा इथं आता आपण बघू शकतोय. हे शेवया आहेत, हे म्हणजे घरगुती सामान आहे. हे साखर आहे या डब्यामध्ये. आता इथं खाली पाणी साचल्यामुळं हे डबे सगळे वर या कोटवरती त्यांनी ठेवलेले आहेत. ही बारीक बाळाची हिंदोळे आहे. ही बारीक बाळाची हिंदोळे खरं तर बाळ इथून स्थलांतरित केलाय. किती महिने बाळ आहे? 2 वर्षाचा बाळ आहे. ते तिकडे घराकडे नेलेलं आहे. अशा प्रकारचा इथं या पायरीपर्यंत काल गुडघ्यात त्याला पाणी साचलं होता. या पडीमध्ये या घरामध्ये संपूर्ण पाणी आहे. हे कोणत्याही घर आहे. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये जीवन घाटावरती जगत असताना कुठल्याही प्रकारचा पंचनामा नाही किंवा कुठल्या प्रकारची आतापर्यंत 3 दिवस झालं मुसळधार पाणी आहे. पण 3 दिवसामध्ये कृषी अधिकारी किंवा तहसीलदार किंवा BDO एकही अधिकारी फिरकला नाही. मी आज स्वतः या ठिकाणी आलेलो आहे. रमेश रावते यांच्या घरामध्ये आपण खरं तर इथे काल घरामध्ये पाणी घुसला होता. अत्यंत रमेश रावते असतील, सुरेश रावते असतील, दत्तू रावते असतील, ही गावातून येणारी माणसं इथं खरं तर अत्यंत नुकसान झालेलं आहे. आपण आता तहसीलदार साहेबांना फोन केलाय. तहसीलदार साहेब सर्कलला पाठवून हे पंचनामे करतील. नुकसान भरपाई कशी भेटेल हा दृष्टिकोन खरं तर आपण या ठिकाणी रमेश रावते म्हणला खरोखर आदिवासी वादळ कट्टर समर्थक. त्याचप्रमाणे सुरेश रावते पण तसेच, दत्तू रावते पण तसेच. खरं तर ही सगळी मंडळी पहिल्यापासून आमच्याशी खरं तर नेनमामाचा आमचा जरी विचार आहे तरी पण त्या आमचे ते सासरेच आहेत. पण अत्यंत ही सगळी नातेवाईक मंडळी. पण खरं तर आज या ठिकाणी पाऊस थोडा कमी पडला, पण 2-3 दिवस झालं इथं उभा राहत येत होता. गुडघ्यात त्याला पाणी होता. अशा प्रकारची परिस्थिती झाली. आम्ही आता कृषी अधिकारी, तहसीलदार, BDO सगळ्यांना फोन केले. सगळेजण येऊन इथं पंचनामे करतील पाऊस उघडला का. तुम्ही काळजी करू नका, मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. तुम्हाला जेव्हा येळ करील तेव्हा हे तुमचं आदिवासी वादळ तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे. कुठेही कमी पडणार नाही. तुमच्या सुखात दुःखात येणार आहे. तुम्ही आयुष्यभर आम्हाला खूप मदत करताय. तुम्ही खरं तर माझी सुनबाई माहिती अमोल लांडे यांना प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आम्ही लांडे कुटुंब काम करत आलोय, काम करत राहणार. कुठेही कमी पडणार नाही. माणूस जरी पुढं पैसे बुडवले, मला फोन केला, मी सुटलो.
माणूस धरणात बुडाला, फोन केला, सुटलो. म्हणजे कुठलाही प्रसंग असू द्या. आज 2-3 दिवस झालं वादळी पाऊस आहे, मुसळधार पाऊस आहे, अतिवृष्टी झाले. 3 दिवस झालं समाज बांधव खरं तर चिंताग्रस्त आहे. घराच्या बाहेर निघते नाही, लहान लहान मुलं घेऊन गाव करायला गेलेत. तुम्हाला नक्कीच मी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा तुम्हाला शब्द देतो. आणि आता मी पुढच्या ठिकाणी पाहणी करण्यात जातो. धन्यवाद.